व्हिडिओ घेऊ नका काय तुम्ही पोस्टावर काय पण पाठवता त्यामुळे व्हिडिओ घेऊ नका कशाला व्हिडिओ या की तुम्ही आत या की व्हिडिओ कशाला घेता या की सांगतो तुम्हाला आत या की तुम्ही इथं ठेवणार आहे का त्याला ठेवा काय अडचण नाही हा. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओवर काय पण पोस्ट हे करता त्यामुळे व्हिडिओ अहो इकडं आतमध्ये या हो तुम्ही व्हिडिओ चालू आहे तुम्ही मला मग सांगा. तुम्हाला काय अडचण आहे व्हिडिओची मग तुम्ही पोस्ट आता कशी पण हो गाडी पुढे घ्या तुम्हाला काय अडचण आहे व्हिडिओची तुम्हाला काय अडचण आहे? अहो, पोस्ट त्याच्यासाठी आम्हाला पण आहे, पण इकडे पण पोस्ट पाठवतो. अहो तुम्ही घेऊन चाललाय तर पुरावा काय मायापाशी मग आता आम्ही वडील आहेत ना आता मग पुरावा काय आता आता पुरावा काय ती बंद करा माझ्या संग बोला हा बोला. तर मित्रांनो नाद खोळा पांढरा कसे नाद खोळा. तर मित्रांनो आज भाऊ एवढे चकाचक आणि आनंदी का आहेत ह्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्याचं कारण असं आहे की भाऊचे वडील त्यांना घेण्यासाठी आश्रमला येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी येत आहे. पोचतील. मनोरुग्ण जरी असला किंवा डोक्यावरचा परिणाम जरी असलं तर घरी जाण्याचा आनंद हा आकाशात किंवा गगनात मावत नसतो. त्याच प्रकारे आज स्माईल तुम्ही बघा निसता चेहऱ्यावरची. पांडुरंग भाऊ सावत कोल्हापूर शावडी आपल्या घराकडे जाण्यासाठी रेडी आहेत, तयार आहेत. आणि कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एक चेहऱ्यावरची स्माईल मला नक्कीच वाटते आता घरी गेल्यावर छान राहतील, आनंदात राहतील. पण घरी जाण्यापूर्वी किंवा त्यांचे वडील आपल्यापर्यंत येण्यापूर्वी यांच्याशी आपण थोडं संभाषण साधूया. त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना विचारूया. रोडला बरं होतं का इथं बरं आहे, घरी गेल्यानंतर काय करतील, या सर्व गोष्टीची आपण यांच्याकडनं आता माहिती घेणार आहोत. माऊली बोला आता आता तर नाव सांगणार आहे का? कर्मातून झालं तर लय भारी. काय झालं तर कर्मातून झालं तर लय भारी. कर्मातून झालं तर लय भारी. बरं आता तुमचे वडील येत आहेत इथं तुम्हाला घेण्यासाठी, काय म्हणणं आहे तुमचं? वडील असो किंवा कोण, कर्मानं कोणालाही काही असो, पण कर्म कर्म कोणाला सोडत नाहीत. आणि होणाऱ्या गोष्टी होणार. कर्म पाहिजे मात्र. कर्म आहेत. बरं आता तुमची इच्छा आहे का घरी जायची? नाही तर चांगलं आहे. आता पण वडील यायला लागले तुमचं घ्यायला? यायला लागले होय मग चांगलंच आहे ते पण. ते पण चांगलं आहे ना. बरं आता घरी गेल्यावर निघून जाऊ नका कुठं पण. पण विषय असा आहे हां की कितपत आपण काय करतोय, कर्माचं पाहिजे का नाही. मी काय म्हणतोय तुम्ही आता घर सोडून निघून जाऊ नका. हां हां आता घरी गेला भावासंगत प्रेमानं राहावा, आईसंगत प्रेमानं राहावा, वडिलांसोबत प्रेमानं राहावा. आता मात्र घर सोडून रस्त्याच्या कडेला येऊ नका. हां काय म्हणतोय? कर्मात आहे म्हटल्यावर त्या होणाऱ्या गोष्टी होणार. होणाऱ्या गोष्टी होणार. पण मी काय म्हणतो तुम्ही आता घर सोडू नका. सोडणार का घर? नाही. तर मित्रांनो त्यांच्याशी संभाषण आपलं झालेलं आहे की इथनं पुढं घर सोडत नाहीत हा शब्द त्यांनी मला दिला आहे. पण ज्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा आणलं होतं रस्त्याच्या कडेनं तुम्ही मला ढकलून दिलं होतं. महाराजा प्रयत्न केला होता कशामुळं? स्वतःचा बचाव काहीतरी केला असेल किंवा काही. स्वतःचा बचाव करण्यासाठी. तुम्हाला वाटलेलं का मी तुम्हाला नुकसान देणार आहे? नाही असं काही नाही वाटलं. माहिती आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? इथं चांगलं आहे. चांगला आहे. मी माणूस कसा वाटलं तुम्हाला? चांगलंच आहे पण त्याला वळण देणाऱ्या गोष्टी आहेत का नाही, बर त्या नको असल्या तरी पण येतात. त्या बर आपण केलेल्या नाही गोष्टी त्या पण येतात. बर आणि विशेष म्हणजे जी शक्ती आहे बर ती पण येते. आणि कर्माच्या गोष्टी पाहिजे. बर. तर मित्रांनो यांचं बोलणं ऐकून असं वाटतं की हे नॉर्मल आहेत. कारण ज्यावेळेस आपण यांना रस्त्यावरून आणलं होतं अजिबात बोलत नव्हते, नाव सांगत नव्हते ना गाव सांगत होते. पण आता एकदम पोपटासारखं एक नंबर बोलायला लागले. यांचं नाव आहे पांडुरंग भाऊ सावत. हे राहणार कोल्हापूर शावडीचे आहेत. 15-20 दिवसापूर्वी रस्त्याच्या कडेला कचऱ्यामध्ये आपलं आयुष्य जगताना आपल्याला भेटले. आश्रममध्ये आणलं. घरचा शोध लागण्यासाठी सोशल मीडियावरती यूट्यूबवरती शेअर केला.
घरचा शोध लागला आणि आज 15 ते 20 दिवसानं घरचे आई वडील किंवा वडील आणि त्यांचे मित्र त्यांना घेण्यासाठी आश्रमला येत आहेत. आश्रमला येतील, यांचा निरोप घेऊ. आपल्या आश्रमचा उद्देशच हे आहे, त्यांना ज्याचा घरचा पत्ता लागतो त्याला घरी पाठवणे, ज्याला घरचा पत्ता लागत नाही त्याला कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रमामध्ये देणं. कारण मी त्यावेळेस पण एक शब्द तुम्हाला बोललेलो की रोडच्या कडाला जगत असणाऱ्या बेवारस, बेघर, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतिमंद त्यांचा जर घरचा शोध लागला, घरची परिस्थिती सांभाळण्यासारखी असली तर नक्कीच घरी पाठवायचं. पण घरची परिस्थिती नसेल किंवा सांभाळण्याजोगं कोण नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आणि कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये द्यायचं. पण यांचा घरचा पत्ता लागला आहे, शेती आहे, नावावर बुलेट आहे, नावावर ट्रॅक्टर आहे, जमीन जुमला आहे, प्लस नावावरती त्यांच्या 18 लाख रुपये आहेत. तर मित्रांनो, नक्कीच घरचं चांगलं आहे तर घरी नक्कीच जातील. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा, त्यांचे वडील येतील. पुढचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. या व्हिडिओ घेऊ नका. काय तुम्ही पोस्टावर काय पण पाठवता त्यामुळे व्हिडिओ घेऊ नका. कशाला व्हिडिओ या की तुम्ही, आत या की, व्हिडिओ कशाला घेता? याही सांगतो तुम्हाला, आत या की. तुम्ही इथं ठेवणार आहे का? त्याला ठेवा, काय अडचण नाही. हा, कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओवर काय पण पोस्ट हे करता त्यामुळे व्हिडिओ अहो इकडं आतमध्ये या हो तुम्ही. व्हिडिओ चालू आहे तुम्ही मला मग सांगा. तुम्हाला काय अडचण आहे व्हिडिओची? मग तुम्ही पोस्ट आता कशी पण हो, गाडी पुढे घ्या. तुम्हाला काय अडचण आहे व्हिडिओची? तुम्हाला काय अडचण? अहो, पोस्ट त्याच्यासाठी ना आम्हाला पण आहे, पण इकडे पण पोस्ट वेगवेगळं पाठवते. अहो तुम्ही घेऊन चाललाय तर पुरावा काय माझ्यापाशी? मग आता आम्ही वडील आहेत ना, आता मग पुरावा काय? आता उद्या. पुरावा काय? ती बंद करा, माझ्या संग बोला. हा बोला. आपण गाडी आणली, हा? जाऊ दे. राहायचं का जायचं? पांडुरंग भाऊ आता तर एवढे दिवस राहायचं म्हणत होतं की, बरं बघा माझ्याकडं एवढे दिवस मला इथं बरं वाटतंय, राहू द्या. आता काय झालं? वडिलाला बघून आनंद झाला काय? हो पांडुरंग भाऊ, वडिलाला बघून आनंद झाला? नाही. मग कसं काय आता राहायचं का जायचं ते सांगा, जाऊ दे. मी कोण आहे आता? सांग त्याच नाही. हे कोण आहे ते पांडुरंग? आमचेच आहे ते. आमचेच म्हणजे कोण आहेत? कोण आहे? सांग. त्याच सांग. ही कोण आहे इकडं? हे कोण आहे सांगा. मी काका आहे का कोण आहे? तुम्ही या इकडं, या की. तो मला दाजी म्हणतो. नाही या की शेजारी, या की तो मला दाजी म्हणतो. शेजारी या. हो या या या. हो, कोण आहे सांग की. पांडुरंग भाऊ ही कोण आहे सांगा मला. हे वडील माझे. बर, वडील चांगले आहेत का? हा आहे की. घरी काय त्रास नाही. नाही ना? मग आता जायचं घरी. ठीक आहे. तर आपण जे आपल्या आश्रमचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे आमचं कसं असतं, 1 महिना घरचा शोध घेणे, 1 महिना जर घरचा पत्ता नाही लागला तर पोलीस व्हेरिफिकेशन करणे, आणि पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर घरी नेताना एक भली मोठी प्रोसेस असते. मग व्हेरिफिकेशन न केलं नाही, कारण आपल्याला आणून त्यांना 20 दिवस झालेत, त्यामुळे आता नेताना काही जास्त अशी प्रोसेस नाही आहे. फक्त पुराव्यासाठी आपण व्हिडिओ घेत. तुम्ही यांचे कोण आहेत? काका. काका. आणि हे वडील आहेत. तर वडील आणि काका यांना घ्यायला आलेले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन केलं नसल्यामुळं जास्त काही लिगली प्रोसेस नाही आहे, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून व्हिडिओ कशासाठी? तुम्ही त्यांना घेऊन जाताय. आम्ही ताब्यात घेतो. हां, तुम्ही ताब्यात घेता. इथनं पुढची जबाबदारी त्यांची, तुमची. किंवा इथनं पुढं काय कमी जे झालं, बरं वाईट झालं तर जबाबदारी तुमची. आश्रमची जबाबदारी आज दिनांक तारीख आज माझ्या हिशोबानं 28 जानेवारी 2026 जवळजवळ 1:30-2 वाजता तुम्ही त्यांना घेऊन चाललाय. फक्त एवढंच, दुसरा व्हिडिओ घ्यायचा आमचा काहीच उद्देश नाही आहे. हां, फक्त तुम्ही घेऊन चाललाय, आजपासून जबाबदारी तुमची. एवढंच व्हिडिओचा उद्देश आहे, दुसरं काहीच नाही. आणि एक 15-20 दिवस आम्ही यांना सांभाळलं आणि आम्हाला जर एक माणूस म्हणून एक त्यांनी चांगले वाटले. तर तुमचा घरचा विषय, त्यांचा जे परिणाम आहे, त्यांना जर गोळ्या चालू केल्या तर 100% कव्हर होतील असा आम्हाला विश्वास आहे. पांडुरंग भाऊ, सगळ्या मित्रांना भेटा आणि निरोप घ्या सगळ्याचा. या दर्शन घ्या, देवाचं देवाचं दर्शन घ्या. गाडी चालवायची. या देवा दर्शन घ्या. घ्या दर्शन. खुर्ची द्यायची. तर आश्रममधील एक सदस्य मित्रांनो घरी चाललेला आहे. या पांडुरंग भाऊ, सगळ्यांनी या. आणि पांडुरंग भाऊ घरी चाललेत, त्यांना भेटून जावा. या सर्वजण एक एक करून या. तर ह्यो पांडुरंग घरी चालला. आता ह्यो पांडुरंग विषय अवघड होते. रामपाल उनको मिलो घर पे जा रहे.
वो जा रे वो थैंक यू बोलो उनको तर सर्वजण त्यांना मित्रांनो भेटण्यासाठी जमा होते मिला तू ह्याच्या पिछे जो मिला हो पिछे होते जी भेटले त्याला घे मग चला दत्ता त्यांना भेटते घरी चाललंय ओके घे जे भेटले ते मागं जाऊ दे चला नाही पांडुरंग आपलं ती पांडुरंग नाराज झाले दोस्त आहे दोस्त चालला घरी चालले हा चालतं ये एक जण जावा भेटून चला जाऊ कारण आता भेट परत होणे शक्य नाही चला चलो चला थँक्यू चला दुसरा लवकर या लवकर हा चालू दे तर मित्रांनो सर्वजण त्यांना भेटत आहेत आणि त्यांना घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत वडील आणि त्यांचे चुलते या ठिकाणी त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत तर पोलीस व्हेरिफिकेशन न केल्यामुळं कागदपत्रिका जास्त प्रोसेस नाही फॉर्मॅलिटी व्हिडिओच्या माध्यमातून एक व्हेरीफाय म्हणून त्यांना घरी आपण पाठवत आहोत ठीक आहे तर झाले सर्वजण भेटून चला चला पांडुरंग भाऊ जाताय ना वा हा जातो बरं परत येताय ना वा येताय ना हो परत मग बरं होईल बरं होईल ठीक आहे बरं होऊन या ठीक आहे चला वेळ न घालवता मस्त ट्रॅक्टर गिक्टर चला घरी आनंदाने मस्त इथं कशा गोळ्या मागून खातात कशा गोळ्या होय. मागून खा, गोळ्या घेता. लावा हा? जाऊ वाटत नाही माणसं नाही तिथे. चला पांडुरंग भाऊ तुमच्या आई वडिलांच्या स्वाधीन तुम्ही आज जात आहात वडील आहेत तुमचे चुलते आहेत आणि तुम्हाला घेऊन जात आहेत काय इकडं माझ्याकडे बघा ना वा काय म्हणता इकडं बघा हो पांडुरंग भाऊ काय म्हणताय सा ओ पांडुरंग भाऊ एकटाच चाललाय ना वा माझ्याकडे बघा ना हो इकडं बघा हो वर बघा हो ओ पांडुरंग माऊली तर मित्रांनो त्यांचा निरोप घेऊया त्यांचे वडील त्यांना घेऊन चाललेले आहेत गाडीपर्यंत सोडूया तर त्यांना घेऊन त्यांचे वडील त्या ठिकाणीवरनं जात आहेत तर पाहू शकता त्यांची गाडी वगैरे या ठिकाणी आलेली आहे हा गाडी नंबर आहे मित्रांनो त्यांचा बसा गोळ्या खायला हो पांडुरंग भाऊ हो जसं मला मागून गोळ्या खात आहे तसं यांच्याकडनं गोळ्या खात जावा की हा खाऊ घेऊ मागून खायचं गोळ्या औषध द्या म्हणायचं परत आणि इकडे जाऊ, आम्ही लक्ष देणार नाही. खाणार का हा खाणार घेऊ खाणार की म्हणले बघा तुमच्या समोर शब्द दिलाय हा. आता तिथं दवाखान्यात तसंच म्हणतो माझ्याकडे मी फोन करतो. करा 100% करा काय अडचण नाही आणि धन्यवाद आल्याबद्दल काय गैरसमज असेल तर होत घ्या काय काळजी करत जाऊ नका चला इकडनं मी जाते बरं का जाते? इकडनं जाते तुम्ही आटपडे मार्गे जाता डायरेक्ट विटा आटपडे मार्गे तिकडे जाऊ दे. इकडनं आलाय तुम्ही होय. हा मग काय इकडनं जा मग काय म्हणताय सा नवा खातो गोळ्या खाता ना गोळ्या औषध जसं मला मागता का रोज रात्री सलमान भाऊ गोळ्या द्या किंवा मला तसं गोळ्या मागत जावं ह्यांना तर गोळ्या खाल्ल्या तर तुम्ही नीट होणार आहे ठीक आहे कळालं तर आणि चांगलं होईल नक्की 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 येऊ का मग जाऊ सावकाश जाऊ सावकाश हा चल चला पांडुरंग भाऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओ पांडुरंग भाऊ काय गाडीत बसल्यावर आम्हाला ओळख देणार बा म्यावराव. शांती म्हणते जाऊ द्या असू दे ओके जावा असं काय अडचण नाही चला धन्यवाद रामकृष्ण इकडनं मी जाते भाऊ हा सर जाऊ सर दोन्ही मार्गे जाताय तुम्ही इथनं आटपडी मार्गे जाताय इकडं सांगोला मार्गे जाताय बिवघाट चालते ओके घ्या काळजी चला रामकृष्ण हरी तर मित्रांनो त्यांना त्यांचे वडील घेऊन गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पांडुरंग भाऊ सावत हे त्यांच्या घरी गेलेले आहेत आल्या आल्या त्यांनी व्हिडिओ काढायला जरा नकार दिला होता कारण ते म्हणले आमची इज्जत जाईल तुम्ही व्हिडिओ काढू नका पण आपल्याकडं पुरावा म्हणजे घरी पाठवलेला व्हिडिओच आहे कारण पोलीस व्हेरिफिकेशन केलं असतं पोलीस स्टेशनला गेलं असतं
घरी पाठवण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. त्यात त्यांचा बराच वेळ गेला असता. मग त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बी नको आणि व्हिडिओ बी नको म्हणलं तर हे चुकीचं आहे. तुम्ही घेऊन जाताय तर व्हिडिओ काढणं गरजेचंच आहे. तर आज 25-30 दिवसानंतर आज पांडुरंग भाऊ सावत हे त्यांच्या घरी गेलेले आहे. आपलं समाजकार्य या ठिकाणी संपूर्ण झालं, घरच्यांच्या ताब्यात दिलं. ज्याचं घर आहे, ज्याचे घरचे आहेत, ज्याचे नातेवाईक आहेत आणि परिस्थिती सांभाळण्यासारखी आहे, त्यांना आपण अजिबात आश्रममध्ये ठेवत नाही. पण ज्याचं घर चांगलं नाही आहे, सांभाळण्याजोगं कोण नाही आहे, घरची अडचण आहे, त्या लोकांना आपण दावळा सांभाळू. ज्याचं घरदार आहे त्याला सांभाळण्याचा आपल्याला नियमानं अधिकार नाही. तर पंढरपूर अनाथाश्रम रोडवरील निराधार, अनाथ, बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अंध, अपंग, अनाथ हे आपण सांभाळतोय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण आहे.